आपल्याला काय वाटतंय आणि आपण स्वतःसाठी काय काय चांगलं करू शकतो या प्रक्रियेमध्ये सकारात्मक स्वयंसूचना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. या स्वयंसूचना आपल्या विचारांवर चांगले नियंत्रण आणतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता रुजवतात. स्वयंसूचना बोलल्यामुळे नकारात्मक विचार करणे व स्वतःवर शंका घेणे कमी होते. जेव्हा आपण नेहमी स्वतःला स्वयंसूचना देत असतो तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास हा गहिरा होत जातो. मग काही दिवसांनी सर्वसाधारणपणे या सूचना आपल्या विचारांवर चांगला प्रभाव निर्माण करतात. या सूचनांमुळे आपल्याला बरे वाटते, तसेच या सूचनांमुळे आपण सकारात्मकतेने आयुष्यातल्या आव्हानांचा सामना करू शकतो. आपल्या भावनांवर सुद्धा स्वयंसूचना प्रभाव टाकतात. सकारात्मक स्वयंसूचनामुळे आपला नकारात्मक कल सकारात्मक बनतो. तो असा की आपण जर भित्रे असू तर सकारात्मक सूचनांमुळे आपण शूर बनू शकतो. तसेच आपण जर स्वतःवर शंका घेत असू तर स्वयंसूचनामुळे आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागतो. आपली स्वप्ने व आपली ध्येये यांना नजरेसमोर ठेवून जेव्हा आपण स्वयंसूचना बोलतो तेव्हा एक सकारात्मक भावनिक वातावरण आपल्यामध्ये तयार होते. स्वयंसूचना बोलताना आपल्याला एकंदरच खूप छान वाटते आणि हे छान वाटणे आपल्याला तणाव, स्ट्रेस कमी करायला, आपले मानसिक आरोग्य सुधारायला आणि मन शांती, समाधान प्राप्त करायला मदत करतात. तात्पर्य असे की जेव्हा आपण सातत्यपूर्ण पद्धतीने सकारात्मक सूचना पुन्हा पुन्हा बोलतो तेव्हा आपल्या आतमध्ये एक सकस आणि प्रेरणादायी संवाद सुरू होतो. आणि हा प्रेरणादायी संवाद आपल्या मन व आत्म्याचे पोषण करतो. आपले मन
कळत न कळतपणे सतत कोणत्या ना कोणत्या विषयाचे किंवा गोष्टीचे चिंतन करत असते. शास्त्रीय अभ्यासात सिद्ध झाले की माणसाच्या मनात एका दिवसातील 24 तासात जवळपास 60,000 पेक्षाही जास्त विचार येत असतात. यापैकी जास्तीत जास्त विचार हे नकारात्मक आणि सर्वथा अनावश्यक असे असतात. यातील फारच कमी विचार आपल्यासाठी सकारात्मक आणि फायदेशीर असतात. आपल्या मनातील विचारांच्या बाबतीत बहुतांश लोक फारसे जागरूक नसतात. त्यामुळे सकारात्मक विचारांच्या प्रचंड शक्तीच्या फायद्यापासून ते लोक वंचित राहतात. परंतु सकारात्मक स्वयंसूचनांच्या माध्यमातून आपण जाणीवपूर्वक सकारात्मक आपल्यासाठी योग्य व आवश्यक अशाच विचारांची पेरणी आपल्या अंतर्मनात करू शकतो. अंतर्मनात कोणत्याही विचारांची यशस्वीपणे पेरणी होण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागू शकतो. सूचना म्हणजे एखाद्या विशिष्ट विचार मनाला जाणीवपूर्वक सतत देत राहणे हा सेल्फ हिलिंगचा एक प्रकार आहे असे आपण म्हणू शकतो. तसेही आपल्या मनात असे विशिष्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विचार कळत न कळतपणे सतत चालू असतात.
परंतु त्यावर आपले कोणतेही नियंत्रण आणि लक्ष नसते. त्यामुळे या प्रक्रियेचा आपल्याला कोणताही विशेष फायदा होत नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याबद्दल सकारात्मक स्वयंसूचना तयार करून त्या दररोज नियमितपणे घेणे आवश्यक आहे. आपण अशा स्वयंसूचना नियमितपणे घेत राहणे व जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न मनापासून करणे. या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे ती गोष्ट खात्रीशीरपणे व लवकरात लवकर मिळवण्याची शक्यता 1000 पटीने वाढते. हे कितीतरी लोकांनी यशस्वीपणे सिद्ध करून दाखवले आहे. गोष्ट पहिली, सूचनेमध्ये फक्त सकारात्मक शब्दांचाच वापर झाला पाहिजे. दुसरी, स्वयंसूचना चालू वर्तमान काळात असली पाहिजे. तिसरी, स्वयंसूचनेमध्ये एखाद्या तरी शक्तिशाली शब्दाचा वापर असला पाहिजे. चौथी, स्वयंसूचनेमध्ये पूर्ण स्पष्टता पाहिजे. पाचवी, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाशी संबंधित गोष्ट प्राप्त करायची असल्यास सूचनेमध्ये कुटुंबाचा उल्लेख करावा. सहावी, शेवटी ईश्वराला किंवा आपल्या पूजनीय शक्तीला धन्यवाद दिले पाहिजे.